बाबासाहेब आंबेडकर, राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर, अण्णाभाऊ साठे, संत सेवालाल, संत भगवान बाबा, संत बसवेश्वर आणि ज्या ज्या महापुरुषांनी महामानवांनी ओबीसी बहुजनांच्या कल्याणासाठी पूर्ण आपलं आयुष्य झिजवलं, त्या सर्वच महापुरुषांना माझं त्रिवार अभिवादन। आज ओबीसी जातनिहाय जनगणना जनजागृती अभियान जनजागृती परिषद दुधेबावी तालुका फलटण जिल्हा सातारा येथे होत असलेल्या मंचावर ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मणराव हाके, बहुजनांचे नेते काळूरामजी चौधरी, त्यांची कन्या आत्ताच नगरसेविका झालेली दिदी कुमारी संगमित्रा दिदी, या गावच्या प्रथम नागरिक सरपंच सोनवलकर ताई, आमच्या सोबत आलेले सरपंच किशोरजी चौधरी, महेश चोते आणि या गावातील श्रीमंतजी नाळे, सुरेशराव नाळे, विकासराव सोनवलकर, बाजीराव सोनवलकर, निलेश सोनवलकर, अरविंदजी सोनवलकर, लक्ष्मणराव सोनवलकर, प्रकाशजी सोनवलकर, दयानंदजी सोनवलकर, सनीलजी नाळे, डॉक्टर युवराज एकळ, अक्षयजी सोनवलकर, डॉक्टर कराडे सर, आप्पा लोखंडे पैलवान, शिवाजीराव नाळे, सरपंच भावनाताई, आताच त्यांचं नाव घ्यायचं राहिलं होतं, भावनाताई सोनवलकर, तन्मयजी नाळे, आणि ज्यांनी या कार्यक्रमाला आम्हाला सातत्यानं आवर्जून आलं पाहिजे अशी आग्रही भूमिका घेतली, आमचे बापूरावजी सोनवलकर असतील, आमचा सूरज भैया खोमने आणि या गावातील सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ बांधवांनो, गेल्या शेकडो वर्षापासून ओबीसीची जातनिहाय जनगणना होत नाही। सरकार अनेक आले, आताच काळूरामजीने सांगितलं की राहुल गांधी लोकसभेच्या अगोदर म्हटले की ओबीसीची जातनिहाय जनगणना आमचं सरकार आलं तर आम्ही करू। त्यांनी सांगितलं किंवा त्यांच्या बापदाद्यापासून त्यांचं सरकार होतं 60-65 वर्ष, इतक्या दिवसात त्यांना जातनिहाय जनगणना करण्याची त्यांना कधी सुचलं नाही, परंतु सरकार गेलं, ओबीसीची बहुजनांची कळवळा विरोधी पक्षाला येते।